मित्रांनो, काही माणसं अशी असतात की यांची तुमचं आणि त्यांची चेहऱ्याने कधीच भेट झालेली नसते. ना कधी तुम्ही समोर आलेला असता, ना कधी भेटलेला असता, पण ते तुमच्या आयुष्यावर राज्य करतात, तुमचं मन व्यापून टाकतात, तुम्हाला काहीसं वेडच बनवतात. यातलीच एक व्यक्ती म्हणजे चंद्रशेखर गोखले. साधारण आठवत नाही आता, पण 1994-95च्या सुमारास त्यांचा चारोळ्यांचा पहिला काव्यसंग्रह आला, मी माझा. छोट्याशा 4 ओळीतच खूप अर्थगर्भ असलेलं, भावनांना जोडणारं आणि मोठा घना आशय व्यक्त करणारं, तुमच्या मनाला साथ घालणारं, काहीसं हृदयाला हाक घालणारं, कधी डोळे भरून येणारं तर कधी मुक्त छंद असणार, असं एक लोभस कथासंग्रह मी माझा. आणि त्याचे लेखक चंद्रशेखर गोखले. आई शपथ, 25 वर्ष होऊन 26 वर्ष झाली. आजही त्यांच्या चारोळ्या भिडतायत मनाला. खरंच सांगतो, अहो, आमची पिढी त्या चारोळ्यांनी खूप वेडी झाली. किती मुलायम, अलगद, खूपसा चांगला अनुभव देणारी गोष्ट ही. तुमच्या हृदयात जाऊन बसणार. आई शपथ, चंद्रशेखर गोखले. बघा, प्रयत्न करतो मी थोडेसे त्यांच्यासारखं वाचण्याचा. जेवढ्या मला भिडल्या ना या कविता, त्याचे 50% जर तुमच्यापर्यंत पोचल्या ना, तर मी म्हणेन ते श्रेय त्यांचं आहे, मी फक्त वाचलंय. मला एवढा हे देऊ नका. हा, चूक झाली असेल ना तर ती माझी आहे. आणि ते खरंच ग्रेट कवी आहेत. मला शब्दांचे थवे दिसतात निळ्याभोर आकाशात. तुम्हाला दिसते ना ती कविता अवचित आलेली आहे प्रकाशात. मी मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर. मग सहज असायला जमतं 4 चौघात बसल्यावर. मी कमी बोलतो म्हणून शब्द कागदावर उतरतात. बोलायला गेलो ना तर ते वेडे ओठातनच परततात. न सांगता समजण्या इतकं आपलं जवळचं नातं आहे तुमचं माझ्याकडे, आणि माझं तुमच्याकडे मूर्खपणाचं एक खातं आहे. आभाळपासून पुन्हा मी थोडासा उडतोच. मग देहात बसून तुमच्याबरोबर फिरतो.
मनामध्ये असू द्यावा आठवणींचा एक कप्पा, म्हणजे हवं तेव्हा माता येतात दूर गेलेल्यांची गप्पा. इथे हातात हात मिळतात, पण हातामागची माणसं भेटत नाहीत. आणि हा हातामागचा दुरावा नजरेतून पटकन सुटत नाही. आता आम्हीही ठरवलंय, शहाण्यासारखं वागायचं. कुणाला काही दिलं तर बदल्यात काहीतरी मागायचं. हसण्याच्या आधी मला जरा सराव करावा लागतो. मनातला घाव दाबून धरावा लागतो. तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे. तू तळाशी गेलास तर मी तुझ्या अगोदर आहे. लक्षात घे. काही नाती तुटत नाहीत, ती आपल्या नकळत मिटून जातात. जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरं उडून जातात. माझ्या मनाचा एक कप्पा, मी तो कुणालाही उडून देणार नाही. तर देणार नाही असं म्हणायचं, नाहीतरी तो मलाच उघडता येणार नाही. परवा तळ हातावर एक फुलपाखरू येऊन बसलं. मी सवयीनं मूठ वळणार इतक्यात ते विश्वासानं हसलं. तो आला आणि त्याचा हिस्सा घेऊन गेला. तुम्हा लोकांना चर्चेसाठी एक किस्सा देऊन गेला. प्रेमाला नात्यात बसवणं खूपदा प्रेमाला घातक ठरतं. पण ते बसवलं नाही तसं तर लोकांना पातक ठरतं. सुकलेली पानं पडतात ना वारा सुटल्यावर. तुझी स्वप्न पडत राहतात डोळे मिटल्यावर. तू दिलेले क्षण किती अपरिचित होते, असं काही ते मी स्वप्नातच धरीत होते. आरशात पाहताना वाटलं मी मला दिसणार नाही. इतकी तुझी झाल्यावर मी माझ्यापाशीच असणार नाही रे. नसते उगीच भास होतात. तू यायची असलीस की डोळे म्हणतात हा भासच आहे, आणि तू येताना दिसलीस की जाऊ. मला माझी हार मान्य आहे, म्हणजे तू जिंकलास असं होत नाही. डाव तुझ्या हाती दिला तर जिंकता तुला येत नाही. तू असं काही पाहिलंस की वाटतं खरंच पाऊस पडायला हवा. मी अंग चोरताना तुझा धिटाईनं स्पर्श घडायला हवा. तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरच येथे, तुझ्या गालावरच राहायला तरसतात. क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात. नसती उत्तर द्यावी लागतात वेड्यासारखं वागल्यावर. पण वेड्यासारखंच वागायला होतं पाऊस पडायला लागल्यावर. रानात कोसळणारा पाऊस, मनात घुमवणारा त्याचा नाद, माझ्या चिंब भिजण्यावरून घरात उसळलेला वाद. तू सांगायला आणावं मी ऐकायला आणावं, तरी एक अनामिक ओझं आपल्या दोघांच्याही मनावर. तू माझ्या देहापर्यंत येतोस पण मनापर्यंत पोचत नाहीस.
तिथे मुक्याने प्राजक्त बसत राहतो, पण तू वेड्या कधी वेचतच नाहीस. उष्ण अवसान आणल्याचा अनुभव तुला पाहिल्यावर मला येतो. उरलेला श्वास मी तू पुढे गेल्यावरच घेतो. गप्प राहावंसं वाटतं तुझ्याजवळ आल्यानंतर. वाटतं तूच सगळं ओळखावंस मी नुसता हसल्यावर. धन्यवाद.